जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वडगाव रोडवर ओव्हरलोड ट्रकचा कहर, तार तुटल्या, वीज खंडित, नागरिकांचा संताप उफाळला। सेलू शहरातील वडगाव रोड परिसरातून ओव्हरलोड ट्रकच्या वाहतुकीमुळे नागरिकांचे जगणे अक्षरशः असहाय्य झाले। वडगाव रोड परिसरात जुवाडी येथील जिनिंगमधून सुरू असलेल्या ओव्हरलोड ट्रक वाहतुकीमुळे मोठा त्रास निर्माण झालाय। दररोज भरधाव आणि ओव्हरलोड ट्रकमुळे रस्त्यावरील इलेक्ट्रिक तारा तुटण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत। यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून नागरिकांना रात्री 2-2 तास अंधारात काढावं लागत आहे। सध्या वाढलेल्या उकाड्यात वीज खंडित होत असल्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि आजारी नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा ट्रक चालक आणि जिनिंग व्यवस्थापनाला ओव्हरलोड कमी करण्याची विनंती केली आहे, मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। या मार्गावर केळी व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातोय। ओव्हरलोड ट्रकमुळे वाहतूक कोंडी, तारांचा धोका आणि वीज खंडित होत असल्याने व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान होत आहे। काल रात्री पुन्हा एकदा ओव्हरलोड ट्रकमुळे इलेक्ट्रिक तार तुटल्याची घटना घडली आहे। यामुळे संतप्त नागरिकांनी ट्रक रोखून धरत जोरदार निषेध व्यक्त केला। यापुढे अशी ओव्हरलोड वाहतूक सुरू राहिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिलाय। तसेच पोलीस प्रशासन कारवाई का करत नाही आणि वीज वितरण विभाग कोणाच्या दबावाखाली काम करत आहे का, असे सवालही उपस्थित करण्यात आले। दरम्यान खाली आलेल्या विद्युत तारांची उंची तात्काळ वाढवावी आणि ओव्हरलोड वाहतुकीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे। अन्यथा मोठा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावरच राहील असा इशाराही देण्यात आलाय। गणेश खोडके, जनसंग्राम न्यूज, सेलू।